मुलांनो, वेलकम बॅक. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा इतिहासाचा 7वा धडा, ज्याचं नाव आहे स्पोर्ट्स अँड हिस्ट्री. त्याला मराठीमधून म्हटलेलं आहे खेळ आणि इतिहास. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमधून आपण एका वेळी शिकतो आहोत. हे इंग्लिशमधून जे आहे उजव्या हाताचं, माझ्या उजव्या हाताचं ॲक्च्युली हे आहे इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी, आणि हे जे आहे हे आहे सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी. उत्तर एक्झॅक्टली सेम आहे. उत्तरामध्ये फक्त 19-20चा फरक आहे. मुख्य फरक आहे भाषेचा, आणि तो आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. याच्या आधीचे जे प्रश्न आहेत का नाही, ते आपल्याला आपल्या चॅनलवर मिळतील. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवलेले मिळतील. याच्यासाठी एक वेगळी प्लेलिस्ट आहे, या धड्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते आपल्याला व्हिडिओज बघायला मिळतील. ठीक आहे, चला. मी याच्या आधी पण सांगितलंय की 10वी मधला हा जो धडा आहे खेळ आणि इतिहास, स्पोर्ट्स अँड हिस्ट्री, हा 10वी मधल्या सगळ्यात सोप्या धड्यांपैकी एक धडा आहे. त्यामुळे आपल्याला या धड्यामध्ये, या लेसनमध्ये जास्त वेळ इन्व्हेस्ट करायचा नाहीये. या धड्यामध्ये कमी वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे. ज्या धड्यांना जास्त मार्क्स आपल्याला येणार आहेत, जास्त काय म्हणतात त्याला, जास्त मार्जिन आहे ज्या धड्यांना, त्या धड्यांमध्ये आपल्याला जास्त वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि महत्वाचा एक धडा आहे, तिसरा धडा, अप्लाइड हिस्ट्री. ठीक आहे, चला घ्यायचं का. क्वेश्चन काय आहे बघा, स्पोर्ट्स अँड मूव्हीज. याच्यामध्ये आपण बघूया, स्पोर्ट्स म्हणजे खेळ आणि मूव्हीज म्हणजे चित्रपट किंवा सिनेमा. उत्तर बघूयात आपण. बघा, दी प्रेझेन्स ऑफ स्पोर्ट्स वॉज लिमिटेड टू अ सीन इन दी मूव्हीज मेड अर्लियर. काय म्हणतायत बघा बरं का. आपण मराठीतनं बघू. पूर्वीच्या चित्रपटांमधून, म्हणजे एक साधारण 15, 20, 25 वर्षापूर्वीचे जे सिनेमे असायचे ना, त्याच्यामधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य दाखवली जात असत. म्हणजे सिनेमा आहे, कुछ कुछ होता है, आणि ती एक लव्ह स्टोरी आहे बेसिकली, किंवा लव्ह ट्रँगल आहे, किंवा लव्ह स्टोरी आहे. आणि त्याच्यामध्ये शाहरुख खानच्या हातामध्ये मधून अधून बास्केटबॉल दिसतोय, बरोबर आहे. किंवा सिनेमा आहे DDLJ, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, आणि त्या सिनेमामध्ये एक गाणं आहे, आणि त्या गाण्यामध्ये शाहरुख खान पळत पळत येतो, फुटबॉलला किक मारतो, आणि ये जिंकला असं काहीतरी दाखवतो. आणि नेक्स्ट सीन मध्ये मग तो बंजी जम्पिंग करतो, आणि त्याच्यानंतर तो गाडी चालवत असतो. म्हणजे इथं काय म्हणायचंय, किंवा आता मुझसे दोस्ती करोगी नावाचा एक सिनेमा आठवतोय मला, ऋतिक रोशनचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये तो क्रिकेट खेळत असतो, राईट. मग हे जे स्पोर्ट्सचे जे सीन होते का नाही, अ सीन, 1-2 सीन पुरता स्पोर्ट्स दिसायचा सिनेमामध्ये, आणि त्याच्यानंतर ते गायब व्हायचं. मग तो त्याचा मेन विषय कुठला, काय लव्ह स्टोरी असेल किंवा काय रिव्हेंज असेल, जे काही असेल ते. ठीक आहे, पण बघा बरं का पुढं काय लिहिलेलं आहे. इन रिसेंट टाइम्स, म्हणजे आजच्या काळामध्ये, बायोग्राफिकल मूव्हीज आर मेड ऑन स्पोर्ट्स पर्सन्स अँड स्पोर्ट्स. म्हणजे बायोग्राफीज म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा, जीवनपट दाखवणारे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. कुणाचं जीवनपट दाखवला त्याच्यामध्ये, अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंच्या जीवनपट दाखवणारे हिंदी आणि इंग्रजी सिनेमे चित्रपट निघालेले आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये एक डेडिकेटेडली स्पोर्ट्स दाखवलाय किंवा स्पोर्ट्स पर्सन दाखवलाय. काही उदाहरणं तिथं दिलेली आहेत बघा. मूवीज लाईक लगान, काय सिनेमा आहे, माय गॉड, अमेझिंग सिनेमा. म्हणजे आम्ही शाळेतच होतो बरं का त्यावेळी, शाळा किंवा असं ज्युनियर कॉलेजचं वय होतं, लगान आला होता. अफाट सिनेमा आहे, अफाट. लगान अँड दंगल आर मेड रिलेटेड टू क्रिकेट अँड रेसलिंग रिस्पेक्टिव्हली. लगान हा क्रिकेटवर बनलेला सिनेमा, आणि दंगल हा रेसलिंगवर बनलेला सिनेमा, असं त्या ठिकाणी ते बनलं. इथं पण तेच दिलंय बघा. आणि फक्त हिंदीतून नाही, इंग्रजीमधून पण अनेक सिनेमे आहेत, हॉलिवूडमध्ये आहेत. लगान, दंगल असे क्रिकेट आणि कुस्ती अशा खेळांशी रिलेटेड सिनेमे त्या ठिकाणी तयार झाले आहेत. पुढचा बघा, बायोग्राफिकल मूव्हीज आर मेड ऑन मेरी कोम. बायोग्राफी म्हणजे चरित्र किंवा आत्मचरित्र. कुणाचं बघा, मेरी कॉम. मेरी कॉम कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला, मेरी कॉम.
अँड दी फोगट सिस्टर. मेरी कॉम बॉक्सर आहे, इंडियाची बॉक्सर आहे, जिने बॉक्सिंगमध्ये खूप सारे मेडल्स मिळवून दिले. तिच्या जीवनावर आधारलेला एक सिनेमा ज्याच्यामध्ये प्रियंका चोप्रानं मेरी कॉमची भूमिका केली. मग त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा, पूर्वीच्या काळी सिनेमामध्ये एखाद दुसरा सीन आणि आता अख्खाचा अख्खा 2.5-3 तासांचा सिनेमा स्पोर्ट्सवर येतोय. हा किती मोठा चेंज आहे. म्हणजे प्रोड्युसरला असं वाटतंय, डायरेक्टरला असं वाटतंय की मी कोट्यवधी रुपये इन्व्हेस्ट करावे आणि ते माझे फिटतील, त्यातनं मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल. किंवा आमिर खान सारखा ऍक्टर, शाहरुख खान सारखा ऍक्टर, चक दे इंडिया स्पोर्ट्सवरचा सिनेमा आहे बघा, की आपण आपल्या आयुष्यातले 1-2-3 वर्ष द्यावेत या सिनेमासाठी असं त्यांना वाटतं ना, आणि ते करतायत ना. हे बघा बरं का. फोगट सिस्टर माहिती ना, दंगल सिनेमा, दंगल, मेरी कॉम फोगट बहिणी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. पुढे आपण बघूयात, मूवीज आर मेड ऑन करिअर्स ऑफ फेमस स्प्रिंटर. स्प्रिंटर म्हणजे धावपटू. कोण आहे धावपटू? मिल्खा सिंग. भाग मिल्खा भाग, काय सिनेमा आहे सुंदर. त्या काय नाव आहे बरं, फरहान अख्तर. त्या फरहान अख्तरनी त्या सिनेमा मध्ये मिल्खा सिंग आपण वाटावं म्हणून 1 वर्ष आधी तयारी केलीये, जिम केलीये, पळायची प्रॅक्टिस केलेली आहे. काय जीव तोडून मेहनत करतात ही लोक, जबरदस्त. सलाम आहे त्या लोकांना. बघा बरं का, मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, MS धोनी, द अनटोल्ड स्टोरी असं काहीतरी नाव आहे ना त्याचं. हे सिनेमे डेडिकेटेडली त्यांच्या आयुष्यावर निघाले. बघा, धावपटू मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही सिनेमे, चित्रपट निघालेले आहेत. थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलंय, बोर्डवर लिहितोय, समजू शकता. त्याच्यानंतर बघा बरं का, आणि मग हे आन्सर कन्क्लूड केलेले ओव्हरऑल. मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्पोर्ट्स आणि मूवीजचं खूप क्लोज कनेक्शन आहेत पूर्वीच्या काळापासून, आणि आता तर ते कनेक्शन खूप जास्त चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश झालेलं आहे. आपण इथं काही आकडे बघूयात किंवा काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघूयात. दंगल सिनेमा आहे बरं का, दंगल काय सिनेमा आहे, आई शपथ, अमेझिंग. तुम्हाला माहिती का मुलांनो, दंगल सिनेमाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन आहे 2000 कोटी. 2000 कोटी कमवले त्या सिनेमानं, 2000 कोटी कमवले वर्ल्ड वाईड. जगामध्ये, फक्त भारतात नाही, जगामध्ये चाललाय तो सिनेमा, वेगवेगळ्या भाषांमध्ये डब झालाय. दंगल सिनेमानं भारतामध्ये 318 कोटी रुपये कमवले, आणि दंगल या सिनेमानं चायनामध्ये 1200 कोटी रुपये कमवले. दंगल सिनेमानं चायनामध्ये 1200 कोटी. हा जोक आहे का? 1200 कोटी कमवतो एक सिनेमा. काय अफलातून सिनेमा आहे, राईट. एक डेडिकेटेडली स्पोर्ट्सवर बनलेला सिनेमा. बघा बरं का, अजून तुम्हाला काही सिनेमा आठवत असेल, सुलतान, सलमान खानचा सिनेमा आहे ना, 615 कोटी कलेक्शन. MS धोनी 215 कोटी कलेक्शन. 615 कोटी, 215 कोटी, काय आकडे आहेत हे. किती पॉझिटिव्ह आकडे आहेत की स्पोर्ट्सवर पण आता सिनेमे बनायला लागलेत. अजून तुम्हाला माहिती का, तुम्हाला बॉलिवूडमध्ये एक क्लब असतो बघा, त्या क्लबचं नाव आहे 100 करोड क्लब. म्हणजे जो सिनेमा 100 करोडचा आकडा पूर्ण करतो ना, ते सिनेमे त्या 100 करोड क्लब मध्ये जातात. स्पोर्ट्सशी रिलेटेड कोणते सिनेमे गेले माहिती त्याच्यामध्ये? 100 करोड क्लब, भाग मिल्खा भाग 100 कोटीपेक्षा जास्त कमाई, चक दे इंडिया 100 कोटीपेक्षा जास्त कमाई, 83 आता आला ना, मागच्या मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी आला असेल, 83चा क्रिकेट वर्ल्ड कप आपण पहिला जिंकला, 100 कोटीपेक्षा जास्त कमाई. अरे किती किती सुंदर गोष्ट आहे ही. काय बघा पुढं, हे असे लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता तुमच्या आन्सर्समध्ये. पुढे बघा बरं का, एक अपकमिंग सिनेमा आहे, स्पोर्ट्सवर येणारा एक अपकमिंग सिनेमा, आणि तो हिंदीमध्ये नाहीये, तो मराठी भाषेमध्ये आहे, येतोय आता. त्याची ट्रेलर्स दिसत आहेत. आता मी बोलतोय ऑगस्ट 2026 आहे, त्याचे ट्रेलर्स दिसत आहेत बघा. त्या सिनेमाचं नाव आहे खाशाबा. माहिती तुम्हाला कोण आहे खाशाबा? खाशाबा जाधव, ज्यांनी भारताला पहिलं इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिकचं मेडल मिळवून दिलं, ते खाशाबा जाधव, त्यांच्यावर मराठीमध्ये एक सिनेमा येतोय. रिजनल लँग्वेज आहे मराठी, आणि त्याच्यामध्ये एक डेडिकेटेड सिनेमा स्पोर्ट्सवर येतोय. मोठी गोष्ट आहे. नागराज मंजुळे त्या सिनेमाचं डायरेक्शन करतायत. पुढे बघा बरं का, मी सहज म्हणून चॅट जीपीटीला विचारलं की चॅट जीपीटी आजपर्यंत
डेडिकेटेडली स्पोर्ट्सवर बनलेले बॉलिवूडमधले सिनेमे असे किती आहेत की जे डेडिकेटेडली फक्त स्पोर्ट्सवर बनले पूर्णपणे. स्पोर्ट्समध्ये मध्ये आधे एखादा सीन असं नाही, पूर्णपणे स्पोर्ट्सवर बनलेले सिनेमे. आणि चॅट जीपीटीनं आकडा दिला अप्रॉक्सिमेटली 40 सिनेमे असे 40 की जे स्पोर्ट्सवर बनले. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे, खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. खूप साऱ्या मुलांना मोटिवेशन मिळतं की अरे आपण पण चला, आपण पण स्पोर्ट्समध्ये करिअर करू, आपण पण करिअर म्हणून बघू याच्याकडं. बरोबर आहे का नाही? तर अशा प्रकारे एक अत्यंत सुंदर, अगदी सोपा लेसन टॉपिक आपण संपवला. काही कमेंटमध्ये तुमचं काही म्हणणं असेल तर मला कळवा. एखादा टॉपिक असा असेल की तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ हवा आहे तेही मला कळवा. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.